प्रवीण शिंदे सरांचा आवाज आपण ऐकत राहा, पाहत राहा. स्वर्गीय भावे स्मृती चषक 2026चा हा महासंग्राम. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक मायबाप घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शिवछत्रपती स्पोर्ट्स लांबच आयोजित स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2025 सिनियर गटातील सामने आज आपण पाहतोय. नुकताच झालेला सामना पप्पू 11 नांदेडने संघाने एक मोठ्या संघाला शिकस्त दिली, एक मोठ्या तगड्या संघाला मात दिली. अर्थातच आपण पाहिलं तर टीम खोणी संघ या स्पर्धेतून बाहेर जातोय. हार्ड लक टीम खोणी, सो वेल प्लेड टीम पप्पू 11 नांदेडने. आता ब गटातील सामनेतून मात्र पाहायला मिळतील श्रावणी 11 पिळंजे आणि जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ. ज्या ठिकाणी टीम जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ संघाने प्रथमतः नाणेफेकी जिंकली आहे, गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. श्रावणी 11 पिळंजे संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय या दुपारच्या सत्रामध्ये स्वीकारलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॅटिंग करण्याकरिता प्रतीक आणि त्याच्या साथीने दीपक ही जोडी आपण श्रावणी 11 पिळंजे संघाकडून बॅटिंग करताना पाहतोय. तर पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भावेश आलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये भावेशला इथे प्रमोट केले गेले. पहिलाच बॉल तेज तरार प्रचंड गतीने बॉल हाताळला गेला, अचूक लाईन लेंथ. आणि त्याचनंतर पाहिलं ना तर मग मोठ्या प्रमाणात गती होती बॉलला. डॉट बॉलने सुरुवात केली गोलंदाज भावेशने. राऊंड द विकेटने पुढचा बॉल प्रतीक करिता. हा बॉल देखील त्याच टप्प्यावरती हाताळला आहे आणि तोच चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं. बॅक टू बॅक सलगचा दुसरा बॉल या ठिकाणी डॉट काढण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज भावेश. चांगली लाईन लेंथने गोलंदाजी करतोय. ज्या वेळेला तुम्ही गतीने गोलंदाजी करता त्यावेळेला लाईन लेंथ योग्य असणं गरजेचं आहे. तिसरा बॉल पॅडवरती आदळलाय. क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांनी OUT बाद घोषित केलाय. पहिला धक्का टीम श्रावणी स्पोर्ट्स पिळंजे संघाला. प्रतीक बाद. अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. सलगचे 2 बॉल डॉट काढले गेले आणि त्यानंतर तिसरा बॉल अगदी रिप्ले देखील तुम्हाला दाखवला जाईल. मिडल ऑफ द स्टंप क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न होता. चांगलं डिसिजन या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. खातं खोललं गेलं नाही आहे. अचूकता राखली जाते. चांगली गोलंदाजी केली जाते भावेशच्या माध्यमातून. नवीन फलंदाज या ठिकाणी राहुल आलाय, परंतु राहुलला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण दुसऱ्या एंडने आपण विचार केला तर टीम पिळंजे संघ कुठेतरी बॅकफुटवरती आहे, 2 पावले मागे आहे. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल. इथे खरा बॉल हाताळलाय. बिमरचा इशारा आलाय आणि त्याचनंतर सोने पे सुहागा. एकंदरीत धावा मिळतील त्या 5. 4+1 एकंदरीत 5 धावा मिळतील. भावेशने आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती, परंतु 4थ्या क्रमांकाचा बॉल गतीने टाकण्याचा प्रयत्न कदाचित हा बॉल हातातनं निसटला असावा आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. श्रावणी 11 पिळंजे संघ इथून एकंदरीत आपण पाहिलं तर 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बोनस रूपी या धावा प्राप्त होताना पाहायला मिळतात आणि येणारा बॉल फ्रीडचा असेल. आता फलंदाज राहुलला इथे संधी निर्माण झाली. संघ संघर्ष करत होता, इथे बोनस मिळाला. अर्थातच या बोनसच्या धाबा खूप काही सांगून जातील या सामन्यामध्ये. भावेश राईट मोर द विकेटने पुढचा बॉल घेऊन रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. बॅटरला ठाऊक आहे डीप बॅकवर्ड नाही आहे, थर्डमॅन देखील नाही आहे, मिड ऑफ देखील नाही आहे आणि एक्स्ट्रा कव्हर देखील नाही आहे. आणि त्याच अनुषंगाने स्टान्स बदलला गेला होता आणि तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, तिथे अपयशी ठरलाय. समोरच्या बाजूने लेफ्ट केलाय. लॉंग ऑफ आतमध्ये होता, त्याच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. नेत्रदीपक फटका, सुरेख फटका पाहायला मिळालाय बॅट्समन राहुलच्या बॅटमधून. टीमची टॉप विकेटने चेंडू क्रमांक 2 इथे हाताळला जाईल. सबमरीन डिलिव्हरी इथे देखील दर्जेदार बॉल हाताळला गेलाय. क्वालिटी गोलंदाजी पाहायला मिळते जय वाघोबा लाभ संघाकडून. पहिला गोलंदाज भावेशने देखील हेच कार्य संपन्न केलं होतं
आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवून या षटकामध्ये देखील दमदार गोलंदाजी केली जाते. कौशल्य दाखवलं जाते, गुणवत्ता दाखवली जाते. परंतु श्रावणी स्पोर्ट्स पिळंज संघाला चांगला खेळ इथून दाखवावा लागेल. स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत फलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. लांबी आहे, उंची आहे, बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. संघर्षाचा संघर्षमय षटकार. अखेरकार तो संघर्ष इथे संपवलाय बॅटरनं. तो षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. नाव आहे दीपक. आणि इथून मात्र 6 धावेने टीमची धावसंख्या भरारी घेताना 15 या अंकावरती पाहायला मिळेल. बॅटच्या स्लॉटमध्ये बॉल होता आणि तो पाठवलाय दुसऱ्या प्लॉटमध्ये. चांगला स्ट्रोक सजवला गेला. अगोदरचे 2 बॉल अगदी पाहिले तर डॉट स्वरूपामध्ये तिसऱ्या बॉलवरती आक्रमण केलं गेलं आणि आक्रमणाचा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 15 या अंकावरती. चेंडू क्रमांक 3चा खेळ पूर्ण झालाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुजल पुढचा घेऊन सज्ज झालाय. दीपकच्या विरोधात या षटकारानं त्याचा आत्मविश्वास जरूर उंचावलेला असेल. ओहो, इथे मात्र पहा पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता खेळाडूवृत्ती दाखवत असताना खेळाडूने सोडली खेळपट्टी आणि इथून मात्र टीमला बसतोय तिसरा धक्का. फलंदाज दीपक बाद. षटकार आला त्यानंतर गोलंदाजाने त्याचं पुन्हा एकदा कौशल्य दाखवलं आणि मैदानाच्या आतमध्ये उत्तर दिलं. हम्मी किसी से कम नाही आणि ते उत्तर त्याने या बॉलवरती विकेट मिळवून दिल्या. टीमची धावसंख्या आपण पाहिली 15 धावा, 3 गडी बाद. इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत होताना या टीमचा सर्व एक प्रमुख खेळाडू रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अनेक वर्ष चांगला क्रिकेट खेळत आलाय. पिळंजे गावासाठी, पिळंजे संघासाठी अनेक चढ उतर या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये पाहिलेत आणि असा फलंदाज रितेश मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. 5व्या क्रमांकावरती आलाय. बॅटिंग करण्याकरिता एक बाजूने विकेट्स गमावले तब्बल 3, दुसऱ्या बाजूने धावसंख्या देखील रोखली आहे आणि अशा कंडिशन्समध्ये त्याला बॅटिंग करायची आहे. डावाला पुढे घेऊन जायचं आहे, इनिंगला पुढे घेऊन जायचं आहे आणि विचार केला ना तर मग श्रावणी 11 संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकली आणि बॅटिंग करण्याचा निर्णय जो घेतला होता तो कुठेतरी घातक ठरताना पाहायला मिळाला आहे. कारण टॉसचा बॉस हा खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही टॉस जिंकल्यानंतर कोणता निर्णय घेता आणि त्या निर्णयाबरोबर कसा खेळ करता या सर्व गोष्टी क्रिकेटच्या पटलावरती महत्त्वाच्या आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल रितेश करिता. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेनं बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. इथे मात्र डॉट बॉल आलाय. कधी गोलंदाज कधी फलंदाज, परंतु आत्तापर्यंत वर्चस्व राहिले गोलंदाजांचं. या सामन्यामध्ये जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ संघाचे गोलंदाज अगदी बंदिस्त करून ठेवले पिळंजे संघाच्या फलंदाजांना. मोठा फटका मारण्याची सातत्याने संधी दिली जात नाही आहे. एक चौकार आणि एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर काय कमालीची गोलंदाजी टीम लाभ संघाकडून राहिली आहे. अकुट टप्प्याचा बॉल शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज होती आणि चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या पाठच्या बाजूनं. त्या ठिकाणी 1 धाव मिळते आणि इथून 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहिली 3 गडी बाद 16. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी वीर बजरंग धोंडावडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये सिकंदर स्पोर्ट्स महापोली. दोन्ही टीमने रिपोर्टिंग करा. या ठिकाणी आपण रिपोर्टिंग करायचे. यानंतर आपला सामना होणार आहे वीर बजरंग धोंडावडवली आणि सिकंदर स्पोर्ट्स महापोली. एक बिग मॅच, मोठा सामना आपल्या भेटीला येईल यानंतरच्या सामन्यामध्ये. टीमची धावसंख्या आपण पाहिली 2 षटकांच्या अखेरीस तर 16 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. अगदी पहिलं तर 3 विकेट गमावलेत. रितेशला इथून चांगला खेळ दाखवावा लागेल. रितेश आहे, त्याच्या साथीने अक्षय, या दोन्ही जोडीला दोघांनाही आता चांगला खेळ येणाऱ्या 12 चेंडूवरती दाखवावा लागेल. षटक क्रमांक 3 मध्ये आणखीन एक दर्जेदार गोलंदाज आणला गेलाय. कमी वयाचा गोलंदाज मानस. पहिला बॉल. इथून मात्र पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवलाय. अगदी पहिलं तर इथून डॉट बॉलची समाप्ती होती. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 16 धावा धावफलकावरती आहेत. शरीरापासून दूर अंतरावरती हा चेंडू ठेवला गेला होता आणि तिथून हा डॉट बॉल आलाय. स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2025 सिनियर गटातील सामने तुमच्या आमच्या भेटीला आलेत. एक चांगलं मैदान या ग्रामस्थांनी या मंडळाने आपल्याला उपलब्ध करून दिले. पहिला बॉल डॉट येत असताना मानस पुढचा बॉल घेऊन चाललाय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण एसटी रक्षकाच्या पाठच्या बाजूने पाहायला मिळालं. एक सिंगल इथे देखील आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या पाहिली तर 17
या अंकावरती आहे. क्रिकेटमधील अशुभ आकडा जरूर आहे, परंतु हे देखील विसरून चालणार नाही आहे. 17 हा नंबर आहे, जर्सी क्रमांक ABD अर्थात AB डिव्हिलर्स यांचा. क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव. 17 धावा धावफलकावरती आहेत. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. ओ यावेळेचा बॉल अगदी पाहिलं तर बॅटची लिडिंग आहे, स्पर्श झाला बॅटचा यावेळेला जरूर. आणि इथून मात्र चौथा धक्का श्रावणी 11 पिळंज संघाला. अगदी डाव डगमगलाय, पडझड पाहायला मिळते आहे, विकेट्स येत आहेत आणि इथून अक्षय यांच्या खेळीचा अंत झालाय. 4 विकेट्स गमावलेत, 17 धावा. 17 म्हटलं होतं मी अगोदर की खतरा, आणि तो खतरा झालाय टीम पिळंज संघाला अक्षयच्या रूपात. निरंजन आलाय नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता. आता निरंजन आला, तर मात्र निरंजनवरती थोडा दबाव असेल, कारण संघ अडचणीमध्ये सापडला. धावसंख्या देखील रोखली आहे, विकेट्स देखील येत आहेत. तब्बल 4 विकेट्स आतापर्यंत गमावलेत. तिन्ही गोलंदाजाने ना कमालीची गोलंदाजी केली आहे, जबरदस्त गोलंदाजी परफॉर्मन्स त्यांनी दिलाय. परफेक्ट यॉर्कर, सटीक यॉर्कर, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय माणसने. प्रत्येक टप्पा वेगवेगळ्या टप्प्यावरती हाताळला गेलाय. कधी हाफ ट्रॅकरला गती दिली जाते, कधी गुड लेंथला ठेवले जातात, कधी फुल्लर लेंथ चेंडू हाताळले जातात. क्वालिटी गोलंदाजी आणि हे कौशल्य असणं गरजेचं आहे गोलंदाजाकडे. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. पुढचा बॉल माणसचा. यावेळेला मात्र गतीमध्ये परिवर्तन केलंय, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, व्हेरिएशन दाखवलं गेलंय. अगदी चाणक्य पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर बुद्धीचा अगदी योग्य रीतीने वापर केलाय गोलंदाजानं. कधी मात्र चेंडू गतीने हाताळतोय, कधी स्लोअर चेंडू हाताळतोय, तिथे फलंदाजांना तो अडचणीत आणतोय. शेवटचा अंतिम बॉल. यावेळेला बॅकफूटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑनकडे आलाय, क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचत आहेत, तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. आणि इथून 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या श्रावणी 11 पिळंज संघाची जाऊन पोहोचली आहे. 4 गडी बाद 19 या धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एकंदरीत आपण टीमची धावसंख्या पाहिली तर 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला. 19 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 1 षटकाचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. त्यानंतर पुढील मॅच आपण टॉस करणार आहोत. वीर बजरंग धोंडावडोली आणि सिकंदर स्पोर्ट्स महापोली. चौथ्या षटकाला इथे मला आता प्रारंभ झालाय आणि चौथ्या षटकामध्ये आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल, कारण चौथा आणि शेवटचा षटक आहे आणि शेवटचं षटक नेहमीच निर्णायक ठरत असतं. कारण शेवटच्या षटकामध्ये फलंदाजांचे प्रयत्न असतात अटॅकिंग क्रिकेटसाठी आणि अशा कंडिशन्समध्ये गोलंदाजी करताना थोडासा दबाव त्यांच्यावरती असतो आणि अशा परिस्थितीमध्ये त्या गोलंदाजाची निवड केली आहे. शुभम हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. प्रज्वल दळवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. टीम धोंडावडोली संघाचे कर्णधार वेलकम, सुस्वागतम. सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाचे कर्णधार, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील टॉससाठी या. षटक क्रमांक 4ला सुरुवात शुभम आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती, स्ट्रायकर एंडवरती रितेश आहेत. षटकातला पहिला बॉल रितेश करिता. पहिलाच बॉल शॉर्टम पूल केलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे, उंची गाठली आहे आणि त्याचनंतर टिपलाय झेल. फलंदाज रितेशचा संपलाय खेळ. 5वा धक्का, निम्मा संघ परतीच्या प्रवासाला. अखूट टप्पाचा बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरले आणि तिथे डीपमधल्या खेळाडूनं टिपलाय झेल. फलंदाज इथे मात्र पुन्हा एकदा माघारी परतलाय. टीमला हा 5वा धक्का आपल्याला पाहतोय. मात्र कुठेतरी घाई गडबड पाहायला मिळाली आणि जो निर्णय त्यांनी टॉस जिंकल्यानंतर घेतला तो त्यांना खरं तर घातक ठरताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर किरण आल्या मैदानाच्या आतमध्ये. 5 फलंदाज 5 झालेत आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत 19 धावा. जबरदस्त गोलंदाजी अटॅक आणि सर्वात महत्त्वाचं काय तर टीम लाभ संघाची क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. जिथे संधी मिळाली त्या संधीचं त्याने सुवर्ण केलं. राईट आर्म राऊंड द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर अंतरावरती बॉल ठेवला गेला. आउट ऑफ द ऑफ स्टंप. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 20 या अंकावरती. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलवरती कमीत कमी 10 ते 12 धावा जरी आल्या तरी देखील फायटिंग टोटल असेल या खेळपट्टीवरती.
अकुट टप्प्याचा बॉल यावेळेला शॉटम पूल केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत तैनात. आणखीन एक धक्का बसतोय श्रावणी 11 पिळंजे संघाला. 6 फलंदाज तब्बल डगआउटला गेलेत. इथून मात्र पाहिलं तर सातत्याने मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळतात. विकेट्स येत आहेत. वारंवार विकेट्स गमावताना पाहायला मिळालेत. 20 अंकावरती 6 फलंदाज तब्बल डगआउटला जाताना पाहायला मिळालेत. नवीन फलंदाज दशरथ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत धावा 20 अंकावरती आहेत. राऊंड द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढले. लॉंग ऑफ आहे. एक धाव अगदी वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. अगदी कॉल कॉम्बिनेशन योग्य होता. दोन्ही फलंदाजांचा समतोल पाहायला मिळाला आणि या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. 2 धाब्याने टीमची धावसंख्या 22 लॉट्स ऑफ 6 विकेट्स. 6 विकेट्स आत्तापर्यंत गमावलेत टीम पिळंजे संघाने. स्ट्रायकर एंडवरती आपण दशरथला पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने पुढचा बॉल. फुल टॉस होता. संधी होती परंतु संधीचा फायदा उचललेला नाही या फलंदाजानं. इथे काय घडले पाहावं लागेल. यस्नोमध्ये इथून ही विकेट गमावली आहे. 7वा धक्का श्रावणी 11 पिळंजे संघाला. 7 गडी बाद 22 अशी परिस्थिती पाहतोय. पहिल्या डावमध्ये बॅटिंग करताना टीम श्रावणी 11 पिळंजे संघाची कुठेतरी निर्णय त्यांना घातक ठरला आणि फेकी जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. आणि खरं तर इथे गोलंदाजी अटॅक खूप चांगलं राहिलं टीम लाभ संघाचं. प्रत्येक गोलंदाजाने 100% देण्याचा प्रयत्न केला आणि तिथे ते यशस्वी झाले. नवीन फलंदाज गुरु मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमची धावसंख्या पाहिली तर 22. 7 फलंदाज बाद. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत या सामन्यातले 2. येणाऱ्या 2 बॉलवरती धावा किती मिळतील आणि तो टार्गेट सेट केला जाईल. शुभम राऊंड द विकेटने पुढचा बॉल घेऊन. यावेळेला अलॉंग दी कार्पेटनं डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका ठरू शकेल आणि इथून आणखीन एक विकेट गमावलाय. 8वा धक्का टीम पिळंजे संघाला. 23 अंकावरती रनआउटची विकेट आली आहे. निरंजनी इथे मात्र बाद होत आहेत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एकंदरीत 23 धावा. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत ज्या ठिकाणी सिकंदर स्पोर्ट्स महापोली आणि त्याच विपक्षामध्ये वीर बजरंग धोंडावडवली या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल आणि दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मोस्ट वेलकम. आपलं हार्दिक स्वागत असेल दोन्ही संघांचं या स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज इथून दाखल झाला बॅटिंग करण्याकरिता. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 23 धावा. बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेनं इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूची फेकी होते तोपर्यंत वेगाने 2 धावा इथे पूर्ण केल्या आणि इथून पहिल्या डावाचा खेळ संपलाय. फर्स्ट इनिंग कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे 25-25 आणि विजयासाठी लक्ष असेल 24 बॉल आणि 26 धावा. या ठिकाणी पंकज जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभास्ते टॉस करत आहोत. तर या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. सिकंदर स्पोर्ट्स महापोली आणि वीर बजरंग धोंडावडली या 2 संघादरम्यान टॉस करतोय पंकज जाधव यांच्या शुभास्ते. हेड इज अ कॉल आणि आलाय टेल. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन बसायचं आहे. तर नाणेफेकीचा कौल खूप महत्त्वाचा. साहेब नाणेफेकी जिंकले काय निर्णय असेल? बॅटिंग 4 ओव्हरची मॅच आहे. काय टार्गेट मनामध्ये असेल? 40 ते 50.
संपूर्ण संघ आज आम्हाला खेळताना पाहायला मिळाले. हाँ, इस टूर्नामेंट के बारे में क्या बताओगे? टूर्नामेंट तो अच्छा है, यहाँ का टूर्नामेंट अच्छा होता है सर, लेकिन मैं आपको एक कुछ बोलना चाहूँगा. ये एसोसिएशन का मैच 15 से 10 मैच हुआ है, लेकिन हम लोग को चांस नहीं दे रहे खेलने के लिए इतना. तो क्रिकेट को क्रिकेट की तरह खेले, पॉलिटिक्स ना लाए इसके अंदर, तो अच्छा है. इस कमेटी ने आपको चांस दिया है, तो इस चांस का क्या करोगे? फायनल मारने की कोशिश करेंगे सर. प्रज्वल, नाणेफेकी तुम्ही गमावले, नाणेफेकी जिंकली असती तर काय घेतलास? आम्ही बॅटिंगच करणार होतो. अर्थात तुमच्या मनासारखा निर्णय आलाय. काय टार्गेट असेल मनामध्ये? गोलंदाजी करायची, तर मात्र गोलंदाजी करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की आमचे गोलंदाज चांगले आहेत. काल देखील आपण साने या ठिकाणी क्वालिफायर झालात. काल देखील तुमचा दमदार खेळ राहिला आहे. या स्पर्धेमध्ये काय टार्गेट असेल तुमचं? प्रत्येक दिवस हा नवीन असतो आणि नवीन पद्धतीने आपल्याला खेळ करायला लागतो, पण आज आम्ही चांगल्या पद्धतीने खेळून जिंकण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर लांबच गावचा कर्णधार भावेश आपल्यातून स्वर्गवस्थ झाला. त्याच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे. तर या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा तर खूपच चांगली आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. खूप सारे शुभ असतील. जाऊयात कॉम बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. जाऊयात मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध पहिला उत्तरताला येथे मात्र सुरुवात होती आणि सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅटर भावेश आणि त्याच्या साथीने फलंदाज राहुल या जोडीला पाहतोय. पहिल्या क्रमांकाचा षटक दीपक पहिला बॉल घेऊन सज्ज झालाय. राहुलच्या विरोधामध्ये इथून मात्र गोलंदाजी केली जाईल. अवघ्या 24 बॉलमध्ये 26 धावा काढायच्या आहेत. पहिला बॉल यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर होता. लेटकटचा फटका वरून अगदी खेळण्याचा प्रयत्न केला होता पॉईंटच्या डोक्यावरून आणि इथून या 2 धावा कंप्लीट केल्यात. डीप बॅकवर्ड पॉईंटकडे खेळण्याचा प्रयत्न होता. उसळी होती, गती होती आणि गतीचा योग्य वापर फलंदाजाने घेतलाय. फक्त स्लाइस केलं, बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा इथे मिळतात. 2 धावे टीमचं अकाउंट ओपन झालंय. टीमची धावसंख्या 2 या अंकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. टीम पिळंजा संघाला 1-1 धाव त्या ठिकाणी रोखावी लागेल. चांगला बॉल आहे. शरीराला ब्रश करतोय. जसा टप्पा पडला तशी गती प्राप्त झाली आहे. आडव्या बॅटने ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 2 वरती असताना आणि याच पद्धतीची गोलंदाजी टीम पिळंजा संघाला करावी लागेल, कारण लो स्कोरिंगचा सामना आहे. परंतु हे देखील विसरून चालणार नाही आहे. ही या खेळपट्टीने सकाळच्या सत्रापासून आत्तापर्यंत गोलंदाजांना चांगली साथ दिली आहे. त्यामुळे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवावं लागेल टीम पिळंजा संघाला. 2 धावा फळकावरती आहेत. चेंडू क्रमांक 2चा खेळ पूर्ण झालाय. स्ट्रायकर एंडवरती भावेश राहुल आहेत, तर दुसऱ्या एंडवरती आपण पाहिलं तर भावेश. पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाज दीपक इथून मात्र सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने. या बॉलला मात्र सोडून दिला गेलाय. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंच माधव ठाकरे सर यांचा वाईटचा इशारा आलाय. एक नामांकित पंच म्हणून चर्चेत आहेत. शहापूर तालुक्यातील आहेत, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना आमंत्रित केलं जातं पंचांच्या भूमिकेसाठी. स्वतःचा पॅनल देखील आहे. 9-9 सरकार म्हणून सुप्रसिद्ध पंच पॅनल. 3 धावा फळकावरती. पुढचा बॉल. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाही आहे, मात्र पहिल्या सिलिमिडॉनमध्ये बॉलला ढकलला गेलाय. एक सिंगल मिळेल, परंतु इथे मात्र पहा खराब डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून ती विकेट आली आहे. भावेश इथे बाद होईल. खराब कॉल कॉम्पिटिशन पाहायला मिळालं. यस नो हे पाहायला मिळालं आणि त्यातच बळी दिला गेलाय खरं तर फलंदाज भावेशचा. टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. थोडंसं खराब फेकी होती, परंतु त्यानंतर पाहिलं तर ज्या खेळाडूने बॅकअप दिला ना त्याने पूर्ण राग त्या स्टंपवरती काढला आणि तिथून मात्र फलंदाजाला बाद केला. हा पहिला धक्का आहे भावेशच्या रूपामध्ये टीम जय वाघोबा लाभ संघाला. नेक्स्ट मॅच बिगेस्ट मॅच, या स्पर्धेतली सर्वोत्तम मॅच आपल्या भेटीला येईल, ज्या ठिकाणी सिकंदर स्पोर्ट्स महापोली आणि वीर बजरंग धोंडावडवली या असोसिएशन्समधील 2 ताकदवार संघ
आमने सामने पाहायला मिळतील. अकुट टप्प्याचा बॉल मिस टाइम आहे. चेंडू लँड होईल नोमॅन्स मध्ये. पुलचा फटका खेळण्या गेला होता आणि त्यानंतर पाहू शकाल एक सिंगल इथे पूर्ण केली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल. एकंदरीत 5 धावा धावफळकावरती. सुनील बुधाजी पाटील यांच्या माध्यमातून दोन्ही फलंदाजांपैकी कोणाही जर इथे षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर 3000चं कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती जोडल्या गेल्यात 5. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. 360चं हे मैदान आपण पाहतोय. खूप चांगलं आउटफील्ड आहे आणि चांगली खेळपट्टी आहे. खरं तर लांबच ग्रामस्थांना धन्यवाद द्यावेत, इतके कमी आहेत ज्या पद्धतीने त्यांनी खेळपट्टी आपल्याला निर्माण करून दिली. ओहो, चांगला बॉल आहे. तेज तरार बॉल आहे. प्रचंड गती. लाईन्थ लेंथ योग्य होती. अगदी पाहिलं तर लेट कट खेळायचं होतं. थोडासा कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटरचा डॉट बॉल आलाय 5 धावसंख्या असताना. स्ट्रायकर एंडवरती आपण यशला पाहतोय. उजव्या हाताचा शैलीदार फलंदाज. टीमची धावसंख्या 5 अंकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. पुन्हा एकदा या वेळेला मात्र पाहिलं तर थोडंसं इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं गेलं. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूचा पाठलाग केला जातोय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. इथे 3 धावा तर जरूर कंप्लीट केले गेलेत. चेंडूचा पाठलाग केला गेला आणि तिथून या 3 धावा अंकित केल्या जात आहेत. आणि चौकाराकरिता इथून मात्र हा रिव्ह्यू पंचांच्या माध्यमातून घेतला गेलाय. तर 4 धावा असतील. चौकार आलाय कारण बाउंड्री लाईनला स्पर्श झालाय त्या क्षेत्ररक्षकाचा. आणि या 4 धावे टीमची धावसंख्या धावफळकावरती आपण पाहू शकाल. एकंदरीत 9 धावा या धावफळकावरती जोडल्या गेल्या. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाल्या आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 9 धावा या धावफळकावरती जोडल्या गेल्या. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून सामना जिंकण्याकरिता 17 धावांची गरज. विजयाच्या दिशेने एक एक पाऊल येथे पुढे जाताना आपण जे वाघोबा स्पोर्ट्स लाभ संघाला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये एक विकेट आली रनआउट स्वरूपामध्ये, परंतु धावसंख्या अगदी योग्य आहे. टीमची धावसंख्या 9 या अंकावरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज आणला गेलाय. राहुलला आणलाय. राहुल वर्सेस राहुल असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं आणि त्यानंतर 2 धावा अंकित केल्या जात आहेत. अशा मुवमेंटवरती ज्या वेळेला लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये खेळतात त्यावेळेला तुम्हाला क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. हळुवारपणे टीम लाभ संघ एक एक पाऊल पुढे निघून चालला या सामन्यामध्ये. 11 धावा धावफळकावरती असताना अकुट टप्प्याचा बॉल होता. गती दिली आणि इथून मात्र डॉट बॉल आलाय. 11 धावा धावफळकावरती. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 11 धावा धावफळकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती 2 धावा आला. त्यानंतर डॉट बॉल येत असताना षटकातला पुढचा बॉल. हो, यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. झेलची संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली. विकेट आली आहे. फलंदाज या ठिकाणी राहुल अखेरकार बाद झालाय. हा टीमला बसलेला दुसरा धक्का. राहुल बॅक टू द डगआउट. 11 या अंकावरती दुसरी विकेट इथे मात्र गमावली आहे. बॅटिंग करताना टीम लाभ संघाडे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल वीर बजरंग धोंडावडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये सिकंदर स्पोर्ट्स महापोली, ज्या संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे.
सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाने. एकंदरीत आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज राहुलकडून राहिली आहे. 3 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. आणखीन एक लेफ्टी बॅट्समन आपल्याला पैताळ्याच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॅट्समन सुजल आलाय. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा प्रचंड गतीने बॉल हाताळला गेलाय. हवं तसं टायमिंग होत नाही आहे स्ट्रोकमध्ये. दुपारच्या सत्रामध्ये सन्माननीय तुकाराम चव्हाण साहेब यांचं शुभ आगमन. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एकंदरीत 12 धावा धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट आणि चौथ्या बॉलवरती सिंगल आली आहे. यावेळेला मात्र एस्टांचा वेध घेतला. एस्टांचा फर्निचर उद्ध्वस्त केला गेलाय. आणखीन एक धक्का टीम जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ संघाला फलंदाज यश बाद. तिसरा धक्का या ठिकाणी यशच्या रूपामध्ये. चांगली गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून राहिली आहे. लो स्कोरिंगचा सामना आहे आणि लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये पडझड आता इथून मात्र डावाला पाहायला मिळते. तब्बल 3 विकेट्स गमावलेत. अवघ्या 12 धावा धावफलकावरती आहेत. 5व्या क्रमांकाच्या बॉलवरती विकेट आली आहे. आता 13 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. मात्र एकतर्फी वाटू लागलेला सामना श्रावणी 11 पिळंजे संघ प्रयत्न करत असताना तो सामना पुन्हा एकदा आपल्या दिशेने वळवला आहे. म्हणजेच हा सामना आता 50-50 वरती आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये धावा आल्यात. एकंदरीत फक्त आणि फक्त 3 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. शेवटचा बॉल महत्त्वाचा असेल. नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता आकाश आला. आकाशला चांगली बॅटिंग करावी लागेल. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 धावांची गरज आहे. 26चं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा जरूर आल्या, परंतु या षटकामध्ये गोलंदाजी कमालीची राहिली. राहुलने काय जबरदस्त परफॉर्मन्स दिला आपल्या टीमला. शेवटचा अंतिम बॉल. यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर एक्स्ट्रा धाव देऊन जाईल. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 1च्या सहाय्यानं ती मात्र 13 धावा धावफलकावरती. राईट ओव्हर द विकेट. ते षटकातला पुढचा बॉल. अंतिम बॉल होता. सॉफ्ट हँडनं बॉलला खेळून काढले. हळुवारपणे बॉलला पुश केलं. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका ठरू शकेल. चेंडू गॅदर केला असता तर मग अनेक सारे प्रश्नचिन्ह उभे राहिले असते. 15 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. विनंती असेल ऑल इंडियर्स आपण सीमारेषेचा ताबा घ्या. आपण या ठिकाणी बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. त्याचनंतर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय शंकरजी निकम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन स्थानपण व्हायचे. लामसगावचे माजी सरपंच सन्माननीय शंकरजी निकम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. 15 धावा धावफलकावरती विजयासाठी 12 बॉल आणि 11 धावांची गरज. दोन षटकाचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 15 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3ला सुरुवात आणि दशरथला आणलाय. दशरथ म्हटलं तर मग आपल्याला रामायण आठवावं लागेल. प्रभू रामचंद्रांचे पिताश्री दशरथ राजा. इथे मात्र चांगली कमालीची कामगिरी दशरथला करावी लागेल. 12 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता जय वाघोबा लाभ संघाला. स्ट्रायकर एंडवरती लेफ्ट हँड बॅट्समन सुजल. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात झाली आहे. पहिला बॉल दशरथ यांचा. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा आला. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडली आणि धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल थोडासा स्वेअर पाहायला मिळाला. एक्स्ट्रा धाव देऊन गेला, परंतु एक्स्ट्रा धावा टीम पिळंजे संघाला रोखाव्या लागतील. बॅकफुटवरती आले. पूल केलाय. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक दूर अंतरावरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चेंडूची फेकी झाली तोपर्यंत इथून 2 धावा कंप्लीट केल्या. 18 धावा धावफलकावरती आहेत. आत्ता मात्र फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे विजयासाठी. 11 चेंडू आणि 8 धावा. विजयाच्या नजदीक जाताना पाहतोय. एकमेव संघ आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर टीम पप्पू इलत नांदेडने या संघाने आत्तापर्यंत 3 सामने जिंकलेत. क्वालिफायरचं तिकीट त्यांना मिळालंय, परंतु ब गटातून कोणता संघ असेल जो क्वालिफायर मॅचपर्यंत पोहोचेल.
टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती जोडल्या गेल्यात एकंदरीत 18. विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 धावांची गरज आहे. भावेश जाधव यांचा देखील शुभगमन. यावेळीचा बॉल अगदी पाहिलं ना तर मग सबमरीन डिलिव्हर पाहायला मिळेल. भावेश कुमार यांचं या ठिकाणी शुभगमन. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शंकरचे निकम साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. माजी सरपंच ग्रामपंचायत लामच यांचं देखील शुभगमन. आपलं हार्दिक स्वागत. पुढचा बॉल ओ मिस टाइम स्ट्रोक आहे. झेलची संधी निर्माण झाली आहे. दशरथ याने मात्र कॉटन बोल्ड केलाय फलंदाजाला. इथून मात्र माघारी जावं लागेल बॅटरला. 4था धक्का टीम जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ संघाला. विकेटचं पतन. सातत्याने विकेट गमावताना पाहायला मिळाले. 18 धावा धावफळकावरती आहेत. विकेट आली आतापर्यंत पाहिलं तर तब्बल 4 विकेट्स गमावलेत. बॉलिंगसाठी ही खेळपट्टी अनुकूल आहे. खरं तर सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं आणि दरवर्षी गोलंदाजांना प्रतिसाद देणार ही खेळपट्टी. न्यू बॅटर पंकज मैदानाच्या आतमध्ये दाखल. आणखीन एक लेफ्टी बॅट्समन आपल्याला स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळेल. आतापर्यंत हा 3रा फलंदाज आहे. कोण डाव्या हाताचा फलंदाज आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती 18. 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 9 बॉल आणि 8 धावांची गरज. यावेळेला मिस टाइम इथे देखील पाहिलं तर बॅटचा स्पर्श झाला आणि इथून मात्र फलंदाज आपली हजेरी लावून पुन्हा एकदा निराश पावलाने डकआउटच्या रस्त्याला जाताना पाहायला मिळतील. सातत्याने विकेट्स गमावले जातात. बॅक टू बॅक दुसरी विकेट आली आहे आणि ही 5वा धक्का आहे. निम्मा संघ परतीच्या प्रवासाला निघून गेलाय. आत्ता मात्र इथे डावाला सांभाळणार कोण हा प्रश्नचिन्ह आहे. पहा क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये झरतरला थरा नाही आहे. तुमचे प्रयत्न, तुमची मेहनत, तुमची इच्छाशक्ती तुम्हाला विजयाच्या दिशेने पुढे घेऊन जाईल. इथे चांगली गोलंदाजी आहे. 2 चेंडूवर 2 विकेट्स मिळवल्यात. विकेटच्या हॅट्रिक इथे पूर्ण करतील का दशरथ? टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 18. आता या मॅचला कलाटणी देणारं हे षटक आपण या ठिकाणी पाहतोय. 8 बॉल आणि 8 धावांची गरज. सामना रंगताना पाहायला मिळतोय. चुरस निर्माण होतीये. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला लेट कटचा फटका डीप बॅकवर्ड पॉइंटकडे. ताकदीपेक्षा युक्तीचा वापर केलाय फलंदाजानं. दुसरी धाव वेगानं पूर्ण केली आहे. 3ऱ्या धावेसाठी आमंत्रित केलं गेलंय आणि अखेरकार ती 3री धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. पहा ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता आणि थोडासा सबमरीन होता. त्याला फक्त दिशा दाखवली, स्लाइस केला, कट केला आणि तिथून या 3 धावा अंकित केल्या. टीमची धावसंख्या आपण पाहिली 21. 21 धावा या धावफळकावरती जोडल्या गेल्या. अवघ्या 5 धावांची गरज आहे. 7 बॉलमध्ये 5 धावा काढाव्या लागतील. मात्र या 5 धावांपासून रोखलं जाईल का? अनेक सारे प्रश्न आता उभे राहिलेत. ओ शेवटचा बॉल आलाय डॉट. अजून देखील टीम पिळंजे सांगतोय की हा सामना संपलेला नाही आहे आणि हा सामना आम्ही सोडलेला देखील नाही आहे. हेच उत्तर देत असताना दुसऱ्या डावामध्ये श्रावणी 11 पिळंजे संघ 6 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. प्रत्येक सामना इथे रंगलाय. प्रत्येक सामना हा चुरशीचा झालाय. आता देखील पाहिलं तर संधी निर्माण झाली आहे. विनंती आहे कोणत्या प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका. वेळेचं बंधन असेल कारण आतापर्यंत पाहिलं तर 2:45 वाजून गेलेले आहेत आणि बरेचसे सामने शिल्लक आहेत. त्यामुळे विनंती असेल की आपण घाई करा. तर शेवटचं षटक टाकण्याकरिता या टीमचा प्रमुख खेळाडू रितेश गोलंदाजीवरती मार्गस्थ होतात. सहा बॉल आणि 5 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता. रितेश येत आहेत शेवटचे षटक घेऊन. तर स्ट्रायकर एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. मानस हा फलंदाज आपल्याला स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळेल. छोटा पॅकेट बडा धमाका असा पाहायला मिळेल का? 6 मध्ये काढायचे आहेत 5. परंतु रितेशकडे खूप साऱ्या वर्षांचा अनुभव आहे. त्या अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकावा लागेल. लोअर फुलटॉस समोरच्या दिशेने लॉंग ऑफ आहे. एक सिंगल मात्र मिळेल. क्लासिकल ड्राईव्ह, स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने फक्त दिशा दाखवली. मानस यांच्या बॅटमधून चौकार आला तर चेतन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. पुन्हा एकदा यावेळेला मात्र सॉफ्ट हँडनं बॉलला ढकलला गेलाय आणि इथे सिंगल कंप्लीट केली आहे. पहा मानससाठी संधी आहे. त्याच्या बॅटमधून चौकार लगावून जर आपल्या संघाला विजय केला तर चेतन पाटील लाभ गावचे आहेत.
त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील दिलं जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. एकंदरीत 23 धावा धावफलकावरती. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. रितेशला अनुभवाचा वापर करावा लागेल. पुन्हा एकदा त्याच शैलीने मात्र चेंडूला खेळून काढले. स्टिक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 24 धावा या धावफलकावरती. एखादा डॉट बॉल आला ना तर मग दबाव निर्माण होईल. एक डॉट बॉल येणं अत्यंत गरजेचं आहे श्रावणी 11 पिळंच्या संघासाठी. परंतु ही वेळ फलंदाज आणून देतील का की त्या अगोदर मॅच फिनिश केली जाईल. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र सॉफ्ट हँड न इथे मात्र संधी होती. रनआउटची संधी होती. संधी गमावल्या पहा. जिथे धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा मिळाल्या. एक खराब रणनीती पाहायला मिळाली. आता मात्र इथून चेंडू शिल्लक आहेत आणि विजयी होतोय ते टीम जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ संघ इथे विजय झाला. विजयश्री खेचलाय. विजयावरती शिक्कामोर्तब केलाय. खूप खूप अभिनंदन टीम लाभ. अँड हार्ड लक श्रावणी 11 पिळंजे. हार्ड लक रितेश अँड ऑल टीम. चला पिळंच्या संघाचा कर्णधार आपण